हो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे। अनुतापासी दुनीव चढे वैराग्य वाढे चढवडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे। निळा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्याउच्च हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सुहासनस्थं पदांभुज तेजस्फुटिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे चरणी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसाः पुरुन्तं। हे असोदिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी। एवढे जी महिमेचे करणे देवाच्या बळेवानू मी कवने का सूर्याची अंगा उठणे लागत असे। केवता कल्पतरुवरी फुलोरा काय सेनी पाहुणे वृक्षिर सागरा कवने वासी का पुरासु असुदेव। चंदना ते कैसे निचर्चावे अमृता ते केवते राधावे गगनावरी उभवावे गडे केवो तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन ते जाणून आम्ही आनमन निवांत केले। सेवेला की सेवक झालो तुमच्या चरणा अहो स्वामी कृपया देवा ओ यावरी करावा। सेवेला की सेवक झालो तुमच्या चरणा अहो स्वामी कृपया सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे। अखिल गुरु निधान करुणा वर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे नानोबराय जाळवणी संसार बैसलो अंगाने ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबराय। शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे। या तिन्ही पदव्या त्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकानं नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळींच्या असीम कृपेने चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा। आणि मला असं वाटतं
गेल्या 5 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात. आजची ही आपली 6वी अंघोळ. मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरा यांचे कृपापात्र शिष्य निळोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये माझे निळोबरा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंगा एक छोटीशी अपेक्षा आहे रे माझ्या अंतःकरणामध्ये, एक छोटीशी इच्छा आहे. काय नाही निळोबरा पांडुरंगा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न करू. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यावा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा नामजप यज्ञ सोहळा काय निमित्तानं आहे, काय कारणानं आहे, हे तुम्हाला माहित असण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तुमच्या गावात काय चालू आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा, लक्ष्मणजी, सीताई साहेब, हनुमंतराया, शनिदेव, गणपती बाप्पा, मुंजा बाबा, सगळ्या देवांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठानात आता कलशावर होण्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अगदी थोड्या वेळामध्ये 8 तर वाजलेलेच. किती वाजले? 8. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. आपण पुण्यवान मंडळी आहात दादा, आपण भाग्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एवढा मोठा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. भागवतकार किती गोड वर्णन करतात पहा. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचलपते पुरुषोदावय अज्ञान हेतु कृत मोहम्मदांध कारणाशम विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा प्राप्त असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो? शक्य नाहीये महाराज. आपल्या गावची लोकसंख्या किती हो? 2 का 3? 2000 आहे ना. आता एवढे लोक पाहिल्यानंतर आपण असं समजू की 1000 लोक कुंभमेळ्याला गेलेले. बरोबर आहे का नाही? सर्वांच्या नशिबात कीर्तन नाहीये, सर्वांच्या नशिबात परमार्थ कसा राहील? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काही साधक नामदेवरायकडे गेले. नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय. नामदेवरायने जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे. नामदेवराय सांगतात, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठ्ठल कृपा केली, देवा या विठ्ठल कृपा केली, देवा या विठ्ठल कृपा केली. हो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अरे संसारातली जर एखादी साधी गोष्ट जीवनामध्ये प्राप्त झाली, एखादा मुलगा नोकरीला लागलो तरी तो सहज बोलतो, ओ दादा माझ्यासारखा ढ विद्यार्थी या नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीये, पण काहीतरी माझ्या वाडवडिलाची पुण्य एक कामी आली म्हणून मी एवढ्या चांगल्या नोकरीला लागलो. एखादा मनुष्य 2 व्हीलरवर प्रवास करत असेल, एखाद्या भरधाव ट्रकने त्याला उडवून दिलंय, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला, ॲम्ब्युलन्स वाव 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 करते, त्या ॲम्ब्युलन्स मध्ये त्याला टाकलं जातं आणि नाशिकच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जातं. 2-4 दिवस झाले त्याला होश आली, गावातील लोक भेटण्यासाठी गेले की त्याच्या डोळ्याला धारा लागतात. तो सांगतो, ओ दादा ट्रक अंगावर आला होता हो, माझ्या वाचण्याचा 1% चान्स नव्हता, पण सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी नोकरी लागली तरी लोक पुण्य समजतात. 1 अपघातातून वाचलं तरी लोक पुण्य समजतात. 2 काही महात्मे ते याच्या पुढचे काही लोक म्हणतात, बाबा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर अवदसाच. म्हणजे चांगली बायकोसाठी सुद्धा पुण्य लागतं हे शास्त्र सांगतंय. मग मला एवढंच सांगायचंय, संसारातल्या साध्या साध्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी जर तुम्ही लोक पुण्य लावत असाल तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा, त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी का बरं पुण्य नसायला लागत? प्रत्येकाच्या नशिबात ह्या गोष्टी नाही हो महाराज. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात दादा.
आणि तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. खरं सांगू, तुमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे तुमचा मंडप नाहीये. तुमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे तुमच्या कार्यक्रमाचे हे बॅनर नाहीये. तुमच्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे रसन गुलाबजाम नाहीये. तुमच्या कार्यक्रमाची खरी शोभा जर काय असेल तर या मंडपाचा जर सर्वे केला तिथं 85% तरुणांची संख्या ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मी दररोज सांगतोय, अरे महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाजवळ आला, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आला, तर मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतो, भविष्यात 5 वर्षात माझा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. गोड अभंग सोडवायचा, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ऐका, कमी बॉलात जास्त रन काढायचे आपल्याला. 6 बॉल 6 36 रन. व्हाईट गेला तर चालेल, नो गेला तर चालेल, पण प्रत्येक बॉलवर 6 लागला पाहिजेत, म्हणजे लागला पाहिजे. ऐका, अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे निळोबराय जगाच्या मालकासमोर उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. कोण आहे निळोबराय? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य. त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे हजारो शिष्य असतील, त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे लाखांनी शिष्य असतील, पण कृपापात्र म्हणून निळोबरायला का म्हणलं जातं याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झालेले होते निळोबराय. गुरुचं आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराजांनी खूप गोड एक दोहा खर्च केलाय. पहा, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. गुरुचा आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराज सांगतात, त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही, आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. पण 2024 मध्ये असे गुरु शिष्य पाहायला भेटत. गुरु तर एवढे हलकट झाले की शिष्य भेटला त्याला कापायचंच करतात महाराज. कोणत्या का पद्धतीने त्याला कापायचा विचार करतात. मग असा गुरु असल्यावर शिष्य सुद्धा तसाच आहे. तुकोबराय सांगतात, जो गुरु शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य गुरुच्या मरणाची वाट पाहतो. तुकोबरायने किती गोड प्रमाण खर्च केलं पहा. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य शिष्य पण, हे 2 पाठ आहे. विठोबाची आन नरका जाती. माझ्या तुकोबरायने माझ्यावर कृपा करावी, माझ्या तुकोबरायने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय आहे. तुकाराम 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 तुकाराम. 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबरायनं. तुकोबराय तर काही आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटीवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. येथे तुझं लागी बोलाविले कोणी हो, प्राथिला वाचोनी आला सिका. अबे देव आहे ना तू. बे हा शब्द विदर्भातला आहे. कुठला आहे? विदर्भातला आहे. अबे देव आहे ना, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नये. 3, सप्ताह चालू आहे, रामायण चालू आहे, भागवत चालू आहे, इथं नावाची अपेक्षा करू नका. मला आनंद वाटतोय महाराज, एका माणसाने एका दिवसाचं अन्नदान घेतलंय महाराज. वा. खरं सांगू का, जगातलं सगळ्यात मोठं पुण्य जर कशात असेल ना नारायण गुरुजी, तर अन्नदानामध्ये. परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. अरे मी माफी मागून एक वाक्य तुम्हाला सर्वांना बोलतो. कीर्तनकाराने तुमच्या नावाची घोषणा करावी, कीर्तनकाराने तुमच्या नावाचा उदो करावी. एवढं चांगलं काम तुम्ही करूच नका. मी तर या मताचा महाराज आहे. तुम्ही सप्ताहामध्ये दान एवढं द्या, सप्ताहामध्ये देणगी एवढी द्या, सप्ताहामध्ये अशी सेवा करा की कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं याची नका इच्छा प्रकट करू. तुमच्या नावाची दखल माझ्या भगवंताने घेतली पाहिजे. एवढं चांगलं काम केलं पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे आणि संत चरण भावे,
रिघावा इथं येण्यासाठी इथं एवढं अवघड झालंय महाराज. हल्ली कीर्तनकाराने अभंग नाही सोडवला तरी चालतो, पण येणाऱ्याची लाल केली पाहिजे ही धारणा झालेली महाराज. चुकून जर कीर्तन अहो महाराज मी काय लोक अवघड आहे. 2-4 दिवसापूर्वी शिरूर मध्ये एका माणसाने मला वर्ष श्राद्धाची तारीख दिली. सदानंद आणि ठरलं मानधन वगैरे सगळं ठरलं. आणि ज्यानं मला तारीख दिली तो माझ्या पुढं बसलेला आहे. कीर्तन झालं पण मी आता मित्रचे सारखा ओळखीचाचे नेहमी आव्हान त्याच्या घरी येणं जाणं आहे. आणि तेवढ्या लोकांमध्ये मी त्याचं नावच घेतलं नाही हो गुरुजी. त्यानं मला 7,000 रुपये दिले फक्त. किती? आणि मी पुढे गेल्यानंतर आता दररोजच्या त्या वजनाची सवय झालेली. म्हणलं ड्रायव्हरला म्हणलं का एवढं कस काय हलकं आहे. 2,000च्या नोटा तर बंद झालेल्या आहे. नेमकं प्रॉब्लेम काय? मग ते कमी वाटल्यानंतर मी तसं बहुतांश माझ्या लाईफ मध्ये अजून पैशासाठी परत कोणाला फोन केला नाही. बरं ठरलं की ठरलं. नंतर मग तुम्ही काही नाही दिलं तरी तुम्हाला फोन करणार नाही, पण नंतर परत येणार नाही हा नेहमी. ऐका. मग मी सहज त्या मित्राला फोन केला. अरे मला कबे बुलढाण्याहून आलो, मला 12-14 हजाराचं डिझेलच लागलं, तू असं काय केलं? तुला कळतं का म्हणे काही? इथून सुरुवात केली त्यानं. अबे मी एवढं मोठं नियोजन केलं, तू साधं माझं नाव घेतलं नाही म्हणजे नावामुळे माझे 43,000 कटले. किती कठीण ताळा आहे महाराज. पान अवघड. परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका. अरे घरी तुमचं बायको तुम्हाला व्यवस्थित बोलत नाही, कीर्तनकाराने तुमचं नाव घेऊ अपेक्षा ठेवता. किती वाईट दिवस आहे महाराज. अजिबात नाहीये. मी तर या मताचा महाराज आहे. तुमच्या नावाची दखल देवाने घेतली पाहिजे, तुमच्या नावाची दखल संतांनी घेतली पाहिजे. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. या इथं नाही बोलवलं तरी या. तू का म्हणे जवळीनं पाचारिता जावे. ठीक आहे महाराज. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. आचारसंहिता चालू आहे. निवडणुकीचा धुमाकूळ आहे. कोणी तुम्हाला फुकटची पाजत असेल पिऊ नका. बरं याच्याही पुढे जाऊन एक वाक्य बोलू का? पाजणाऱ्यांनी जरी लाजा सोडल्या तरी पिणाऱ्यांनी लाजा. विठ्ठल काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. एक ठिकाण आमंत्रण नसलं तरी जा परमार्थ. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर नेत असेल जायचं नाही. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचा साखरपुडा असेल, कोणाचं लग्न असेल, कोणाचा वाढदिवस असेल, फोन असेल, SMS असेल तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठे जाऊ. आमंत्रण नसताना गेल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो? चला भागवतात एक खूप गोड प्रसंग आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे. सर्व देवतांना बोलवलं पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाहीये. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेबांनी सांगितलं, ओ मालक मालक ऐका ना, माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवलाय हो. भगवान शंकर सांगतात का मी सुद्धा कीर्तन केसरी ग, मला दुसरा दिवस सुद्धा तारीख नाही, जागर सुद्धा नाही, अगं साधा फोन सुद्धा नाहीये. भगवान शंकर सांगतात बिना आमंत्रणाचं जाणं सती तिथं योग्य नाहीये. सती आई साहेब रडायला लागल्या, मालक चला ना, खूप मोठा यज्ञ आहे, सगळे देवता तिथं चाललेले. भगवान शंकर सांगतात बिना आमंत्रणाचं जाणं सती योग्य नाहीये. तुझ्या बापाने जो यज्ञ ठेवलाय तो यज्ञच माझा अपमान व्हावा यासाठी ठेवलाय, आणि बिना आमंत्रणाचं गेलो सती तर अपमान होईल ग, नको तसं त्रास करू. सती आई साहेब रडायला लागल्या आणि रडता रडता भगवान शंकराला सांगतात, ओ ओ मालक ऐका ना, बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची गरज लागते का हो? आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जगामध्ये एखाद्या पोरीला आपल्या बापाच्या घरी जायचंय, आमंत्रणाची गरज आहे? नाही नाही. सती आई साहेब सांगू लागल्या, ओ मालक बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार नाही. कळलं? पुढे चला. मला एवढंच सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायच्या नाही. आपण फक्त कीर्तना शहाणपणा करायचा, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञान ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेली बायको मध्ये भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज. न ऐकता सती आई साहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली, सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला म्हणजे भगवान शंकराला स्थान दिसलं नाही. राग आला आणि रागाच्या भरामध्ये यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपवला. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. निळोबराय देवाला सांगतात, अबे तू आला कशाला, तुला बोलवलं नाही ना, बरं माझ्यावर काही संकट नाही. प्रमाण पहा. तैशा परी आम्हा नाही वा संकट, तैशा परी आम्हा नाही वा संकट,
आम्हा नाही वा संकट, तरी का फुकट श्रम केला. परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत केविलवाल्या तोंडाने तुको पांडुरंग परमात्मा निळोबरायच्या दरबारात ये. ओ निळोबराय ऐका ना. अहो 42 दिवस झाले निळोबराय, तुम्ही अन्न पाण्याचा त्याग केलाय. लोक काय म्हणतील, जर काही बरं वाईट झालं तर लोक मला नाव ठेवतील. डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुके याचा धावा करीत असे. जा मी तुला ओळखत नाही. किती ताकद असेल महाराज निळोबरायची. अरे जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. देशाचे पंतप्रधान तुमच्या दारात या. देशाचे येणार नाही पण दारात असं. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन दरवाजावर थाप टाका, दार उघडा. आणि तुम्ही दार उघडून म्हणायचं, कोण शे रे भाऊ तू. आयराणी नाही कळत, जाऊ द्या. कोण आहे रे भाऊ तू. मरल ना ते, फाशी घेईल ना. जगातील सर्वात प्रसिद्ध माणूस येतो आणि तुम्ही त्याला म्हणा. जगाच्या मालकाला सांगितलं, हे जा तुला ओळखत नाही. यात किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला आणि पांडुरंग परमात्मा निळोबराला सांगतात, ओ ओ निळोबराया, कोणाला बोलताय, तुम्हाला काही कळतं का नाही. अहो मी देव आहे, काही बाजारचा भाजीपाला नाही हो, काही ग्रामपंचायतचा सदस्य नाही ना. गतीर पडता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रेल स्थानम निधानम बीजमव्य म्या बोलाविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले जो जगते चळिता निळोबरा ऐका. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबरा, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास तुमच्या समोर काहीतरी माणूस की दाखवा का नाही. अजून सुद्धा काही मंडळी खाली मुंडकावर पाय करून माझं भजन करतात. योगी तपस्वी हिमालयामध्ये. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस दोन नयन छान दियो पिया मिलन किया. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस खा पण हे दोन डोळे खाऊ नका. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये आहे. एवढं जे माझ्यावर प्रेम करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो मी. अर्धा तास झालाय तुमच्या समोर, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही तुम्ही. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये. आणि त्या निळोबरायच्या अंतःकरणामध्ये ज्या दिवशी इच्छा प्रकट होईल ती काय संसाराविषयी थोडी होणार आहे. इच्छाच्या पलीकडचा जो व्यक्ती त्याला साधू म्हणतात. साधूच्या ठिकाणी इच्छा कशी झाली इच्छा प्रकट, तरी साधूच्या अंतःकरणात कोणती इच्छा प्रकट होईल. अखंड जया तुझी प्रीती. तुकोबरायच्या अंतःकरणातली इच्छा आहे. मज देता याची संगती मग मी कमलापती तुझवाना आणि कंटाळा. निळोबराय पांडुरंगाला सांगतात, ए पांडुरंगा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. घडो त्यांचा समागम, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. पांडुरंगा, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की देवावर प्रेम तरी का म्हणून करतील लोक. कारण की प्रेम करण्यासाठी जगामध्ये काही गोष्टी निर्माण केल्या की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. जगात असा माणूसच नाहीये की तो शरीरावर प्रेम करते. कोणत्या माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावे? वाटतात दादा? अजिबात नाही. वयाच्या अगोदर टक्कल पडा वाटतं आपल्याला? अजिबात नाही महाराज. वयाच्या अगोदर टक्कल पडलं की लोक एवढं जीवाला खातात. माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता नारायण, आता नाही येतो. मी फॉर्च्युनर घेतल्यानंतर तो ड्रायव्हर होता, खूप चांगला होता. गाडी सुंदर वाजवायचा, तब्येत होती गबूच्या गबू, 75 किलो वजन होतं त्याचं. आणि काही त्याला ज्ञान नव्हतं. जसा ट्रॅक्टरवरून उचलला तसा फॉर्च्युनर मध्ये टाकला. फक्त नुसता गाडी पळवायचा, त्याला काहीच अक्कल नव्हती. आणि तब्येत चांगली होती, गोरा गोमटा होता, गबू गबू होता. असा कोणी उभा राहिला तो की माझ्याकडे कोणी पाहत बी नव्हतं, एवढी ताकद होती गोष्टी त्यांच्या. पण वरती मजलाच नव्हता. टेन्शन मध्ये राहायचं खूप, काय करावं कसं करावं. एक दिवस मुंबईचं कीर्तन संपन्न, कासारा घाटामध्ये गाडी लावली त्यानं आणि माझ्याजवळ चाबी दिली. काय फायदा आहे म्हणे तुमच्यासारख्या लोकांसोबत फिरून. इथून सुरुवात केली. अबे म्हणलं तुला 30,000 रुपये पेमेंट आहे, अजून खोडवण वेगळं. खोडवण कळतं का तुम्हाला? म्हणजे कोणी 2,000 दिले, कोणी 1,000 दिले, म्हणजे 50-60,000 रुपये पेमेंट पडतंय. तुला अजून काय पाहिजे? अहो काय फायदा आहे म्हणे महाराज, एवढा गोरा गोमटा आहे मी, वरती मजला नसल्यामुळं पाहिजे तेवढं वजन पडत नाही हो लोक आहेत. ठीक आहे, मग काय इच्छा आहे?
म्हणजे महाराष्ट्र काय 4 राज्यात तुमची ओळख आहे, एकही डॉक्टर तुम्हाला असा भेटला नाही का त्याच्याकडे माझ्या डोक्याला केस येतील असं औषध, त्याचं नशीब एवढं चांगलं. तेवढ्यात एका डॉक्टरचा मला फोन आला. हॅलो, पुरुषोत्तम दादा बोलतायत का? हो, मीच बोलतोय डॉक्टर साहेब. माझ्या आईची पुण्यतिथी महाराजांनी तुमचं कीर्तन ठेवायचं. म्हणलं काही हरकत नाही. फी किती घेणार? म्हणलं डॉक्टर 1 रुपया फी नको, पण असं औषध द्या की माझ्या ड्रायव्हरला केस आले पाहिजे. ते डॉक्टर माझ्या पुढचं होतं म्हणे, काळजी करू नका 100% येईल. कीर्तन संपलं, त्याने एक छोटी बाटली दिली, त्या बाटलीत एक तेल होतं. त्याने सांगितलं हे 8 दिवस मस्त चोपडून लावायचं, सकाळी उठलं की तुम्हाला केस येऊन जाईल. त्यानं ते कीर्तन संपल्यावर गाडीची चाबी माझ्याकडे दिली. म्हणे चाबी, मी चाललो म्हणे. ते ड्रायव्हर गेलं घरी. म्हटलं मी ड्रायव्हर बोलून घ्या म्हणे. मी ड्रायव्हर बोलून घेतला. 2-3 दिवस पुण्याकडेच कीर्तन होते. कीर्तन संपल्यानंतर 7व्या दिवशी मी त्याला भेटायला घरी गेलो. सकाळी उठलेलो होतो, तेल लावत होतो. मी म्हणलं का वे बरं आहे का? तो म्हणे महाराज पहिलं तरी कशी तरी खुंट होते हो म्हणे. काय म्हणलं ते? पहिलं तरी कसे थोडेफार खुंट होते म्हणजे त्या डॉक्टरनं तेल दिल्यापासून डायरेक्ट समृद्धीचा बायपासच झाला म्हणे महाराज. आता काही कार्यक्रम लागायच्या माग. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. एक दुसरं प्रेम करतो समाजावर. आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोकांकडे, कोट्याधीश येते, 100 पिढ्यापासून खातील एवढा पैसा आहे, तरी सुद्धा लोक राजकारणामध्ये येतात, पॉलिटिक्स मध्ये येतात. त्याचं कारण लोकांना पैशानं समाधान नाही. लोकांना असं वाटतं लोकांनी मला मानलं पाहिजे, म्हणून दुसरं प्रेम करतो समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात. अगदी बागायती परिसर आहे तुमचा. रात्रंदिवस शेतामध्ये तुम्ही कबाड कष्ट करता. देवासाठी का पैशासाठी हो? बोला गड्यावर, लाजू नका. कशासाठी? हा, असं मोकळं बोललं पाहिजे. अजिबात ताण नका घेऊ. मी बुलढाणा जिल्ह्याहून दिवसभर उन्हाचा प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा, असं मोकळं बोला. आम्हाला कळू दे आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या. असं लाजू नका. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला, साधू संतांच्या जीवनाचा जर सर्वे केला, या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय तो विषय तो झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. नाही शरीराचा विचार केला साधू संतांनी एक, आणि समाजाचा विचार तर तुकोबरायांनी केला नाही, कोणीच केला नाही महाराज. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. आणि हा समाज कोणाचा झाला म्हणून तुमचा माझा होणार आहे, अपेक्षा करू नका महाराज. परवा दिवशी एक माझा मित्र आहे, कीर्तनकार आहे, त्यानं मला फोन केला. म्हणे पुरुषोत्तम. म्हणलं काय रे दादा? निर्वत झाला होता थोडा. म्हणे आपण एवढं रात्रंदिवस प्रवास करतो. अरे रस्त्याने प्रवास करत असताना भूक लागली, पाणीपुरी खायची इच्छा जर झाली तरी आपण धोत्रावर खाली उतरत नाही महाराज. एका काल प्रसिद्ध कीर्तनकाराने मला सांगितलं, म्हणे महाराज ज्याला तारखे नाही ते सुद्धा गाड्यावर नाव टाकतात. 1008, 12008, 2008 एवढ्या पाठी भरून असतात. तुम्ही दररोजचे 2-2 कीर्तन करता, कधी गाडीवर नाव नाही दिसलं तुमच्या. मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. म्हणलं वेड्या, रात्रंदिवस प्रवास करावा लागतो. रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं की मी थकलेला असतो, सीट मागं केलं की मी झोपतो. माझ्या ड्रायव्हरला रात्रभर गाडी चालवावं लागते. आणि 12-1-2च्या नंतर जर त्याला झोप आली, त्याला चहा घ्यायची इच्छा झाली, तर 12च्या नंतर महाराष्ट्रामध्ये हॉटेल चालू राहत नाही. काय चालू राहतात? धाबे. काय चालू असतात? धाबे.
आणि त्यानं जर एखाद्या धाब्यावर गाडी लावली आणि तो चहा घेण्यासाठी आत गेला आणि एखादा चांगला माणूस जर त्या रस्त्याने चालला असेल तो विचार करेल, अरे हे लोक रात्रंदिवस कीर्तन करतात आणि रात्री 12च्या नंतर धाब्यावर जातात. आपल्या तेवढ्या चुकीमुळे जर आपल्या वारकरी संप्रदायाचं नाव जात असेल तर मेलं तरी चालेल, पण सत्य गाडीवर नाव नाही टाकायचं. तो कीर्तनकार मला सांगत होता, मित्र आहे माझा प्रसिद्ध आहे म्हणे, का रे आपण एवढं चांगलं वागतो गड्या तरी लोक आपल्याला का एवढं नाव ठेवतात, का लोक आपल्या विरोधात काम करतात. मी खरं सांगू का तुम्हाला, कधी कधी असं वाटतं 10 म्हशी घेणं पुरतात पण कीर्तन करणं नको महाराज. अवघड आहे. तुम्हाला वाटतंय महाराज 50 वर्षे गेले, 25 वर्षे गेले, तेव्हा कुठं आता तुम्ही लोकांनी आमचा स्वीकार केलाय महाराज. कुठेही सप्ताह असला की इंदुरीकर महाराज, कुठेही सप्ताह असला की ढोक महाराज, कुठेही सप्ताह असला की पांडुरंग महाराज, कुठेही सप्ताह असला की चैतन्य महाराज. 25 वर्षानंतर आता कुठं लोक आपला स्वीकार करायला लागले गुरुजी. एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला सहन करू ना महाराज आपण लोक. एखाद्या नास्तिक माणसाने कीर्तनकाराचा, गायकाचा विरोध केला, वादकाचा विरोध केला तर चालेल महाराज. पण ज्या दिवशी आपलेच लोक आपला विरोध करायला लागले त्या दिवशी आपण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांनी मला सांगितलं, आपण रात्रंदिवस एवढा प्रचार करतो, कधी वाईट वागत नाही, कधी वाईट बोलत नाही, कधी अरे अजून कधी आपण बायकोनं म्हणलं तरी पॅन्टवर कधी फिरायला जात नाही महाराज. एवढी आपण दक्षता पाळतो. मग एवढं चांगलं वागून लोक आपल्याला का नावं ठेवतात. मी त्याला म्हणलं, वेड्या आपल्यासारख्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता होती माझी सीताई साहेब. दशरथासारखा जिचा सासरा होता, वैराग्यश्य परामूर्ती लक्ष्मणासारखा जिचा देर होता, भक्त शिरोमणी भरत जिचा देर होता, विश्वाचा मालक जिचा नवरा होता, त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काळजी करायचं नाहीये. पण थकतो महाराज माणूस. तुम्ही मी थकतो यात काय नवले. ज्ञानोबराय सारख्या माणसाने सुद्धा ताटी लावली होती. आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले. चला भागवतामध्ये 17 जिताची कथा आहे माहितीये तुम्हाला. शमंतक नावाचा म्हणी भगवंताने चोरला नव्हता तरी भगवंतावर आरोप आला होता. काय आला होता? आरोप. तर भगवंताने जी गोष्ट केलीच नाही त्या गोष्टीचा आरोप माझ्या जगाच्या मालकावर आल्यानंतर जगाचा मालक रात्रभर झोपला नाही. हे भागवत सांगतंय तुम्हाला. आणि मला अर्थ करणाऱ्या माणसाने जास्त डगमायचंच नाही. तुका म्हणे हसे जन नाही कान गवळणी ज्यावेळेस मथुरेला दही दूध तूप लोणी घेऊन जायच्या त्यावेळेस सुद्धा गवळणी लोक हसतच होते ना महाराज. पण तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. परमार्थ करणाऱ्या माणसानं तुकोबराय त्यावेळेस सावध केलंय. तुका म्हणे आता ऐका हे वचन ते जोनी जन भक्ती करा. लोक कोणालाही बोलतात महाराज. ज्याला घरात बायको चहा करून देत नाही ते म्हणतं नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे बावळ्या तुझं बजेट किती आहे, तू बोलतो कोणाला, तुझी लेवल काय. कोणीही कोणावर वजन टाकतंय महाराज. आपल्या संप्रदायात असं झालंय आता हसूच येतं. ठीक आहे, आमच्यासारख्या कीर्तनकाराला राऊत बाबा सारख्या महात्म्याने बोलणं ठीक आहे, बंड तात्यासारख्या महात्म्याने बोलणं ठीक आहे, चैतन्य महाराज असतील, हे नामांकित जे ज्यांनी आयुष्य आपलं परमार्थात घातलं त्या लोकांनी